आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व अटी हटविण्यासाठी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी सलग 3 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यात सरकारने दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांना पाठवून आंदोलनावर तोडगा काढलाय. याबाबत अन्नत्याग आंदोलनावर शासन तोडगा काढू. यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. काय म्हणालेत आमदार रोहित पवार, पाहूयात आपण. 3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून अन्नत्याग आंदोलन इथं केलं होतं. आणि मी एकटाच होतो असं नाही, माझ्याबरोबर 26 ते 27 जण होते. आणि या आंदोलनाला पाठिंबा सर्व शेतकरी, वारकरी, युवा, सर्व संघटना, सर्व इतर पक्षाचे नेते या सगळ्यांनी दिला. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मंत्री महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत सरकारच्या वतीने आमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी. मी महाजन साहेबांना एकतर सरकारच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं याच्यासाठी की या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. मी ज्या मतदारसंघामधून येतो मला अभिमान आहे, आदर आहे. एक सेवक म्हणून मी त्या मतदारसंघाचं काम करतो आणि त्याच मतदारसंघामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला होता. हा जो जी.आर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सरकारने काढला तो जी.आर. महत्वाचा आहे. कर्जमाफी दिली त्यासाठी सुद्धा मी सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जी.आर. मध्ये काही अशा अटी आहेत ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, नाहीतर कमी येऊ शकतो. त्यातली एक अट अशी आहे की 2019ची जी कर्जमाफी झाली महात्मा फुलेंच्या नावाली, त्या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना आत्ताच्या या योजनेमध्ये 50,000 रुपयाची मर्यादा ही घालून दिलेली आहे. त्यामुळे आमचं विनंती आहे, कारण त्या योजनेतून 44 लाख शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता आणि आम्ही अंदाज जो काढलेला आहे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. तो त्यांना 50,000 रुपये हे मिळू शकतील. पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे. आणि ओटीएस जी योजना आहे, याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही जी योजना या सरकारने काढली त्याच्यामध्ये ओटीएसचा जो मुद्दा आहे, समजा कोणाचं 2 लाख जे कर्ज आहे ते थकीत असेल तर त्याला 1.5 लाख भरावे लागतील, मग 50,000 मिळणार. 3 लाख थकीत असतील तर 2.5 लाख भरायचे, मग 50,000 मिळणार. आम्ही सरकारला तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केलेली आहे की 2 लाख वर हे तुम्ही लिमिट घेऊन जावा. 2019ची अट तुम्ही काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं तिथं कर्ज हे प्रलंबित आहे तर त्या लोकांना तिथं 2 लाखाची मदत झाली पाहिजे. समजा कोणाची तरी 1 लाखाचं कर्ज थकीत असेल तर त्याला 1 लाख भरायचे पण लागणार नाही, कारण ते 2 लाखच्या अंतर्गत येणार. कोणाचं 1.5 लाख असेल तर 1.5 लाख
मग त्याला 1 रुपया सुद्धा भरायची काही जरूरत नाही. समजा 2 लाखाच्या पुढे असेल तर मग जो काही फरक असेल तो भरला चालून जाईल आणि सरकारकडनं 2 लाखची मदत केली जाईल. त्यातून 36 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. याच्याच बरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सरकारने 50,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. आमची विनंती आहे सरकारला की हे जे लिमिट आहे 50,000चं ते थोडंसं वाढवून घ्यावं. आणि याच्यातच आपण जर बघितलं तर त्यांनी एक अट टाकली आहे कंटिन्युअसली, म्हणजे सातत्याने 2 वर्ष या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते रेग्युलर पाहिजे. आणि त्यात दुसरी अट अशी आहे की 25-26 आणि 26-27 26-27 हे वर्ष संपलेलं नाही, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना वर्षभर थांबावं लागणारे या योजनेचा लाभ घ्यायला. त्यामुळे सरकारला महाजन साहेबांच्या माध्यमातून आपण विनंती केलेली आहे ही अट सुद्धा काढण्यात यावी, जेणेकरून अधिकचे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या 2 प्रमुख आपल्या मागण्या आहेत ज्या सरकारसमोर या योजनेच्या अंतर्गत आपण ठेवलेल्या आहेत. एवढ्या महान व्यक्तीचं नाव ज्यांनी शेती विषयामध्ये महिला सबलीकरणामध्ये खूप मोठं कार्य केलं आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलं असेल आणि याच्यात जर अशा अटी असतील ज्याच्यामुळे बहुतांश शेतकऱ्यावर अन्याय होणार असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी तिथं मोठ्या महामानवाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकराचा अवमान होऊ शकतं. त्यामुळे कृपा करून ही अट या योजनेतून काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केलेली आहे. याच्याच बरोबर आम्ही महाजन साहेबांना म्हणजे सरकारला अशी विनंती या पत्राच्या मदतीने केलेली आहे की येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय कठीण आहे. सरकारच सांगते आणि आपल्याला सुद्धा माहिती की यंदा पाऊस कमी पडणार आहे. पाऊस जर कमी पडणार असेल तर मग आपल्या शेतामध्ये येत्या काळामध्ये काही पिकणार नाही आणि जे काही ऊस नाही तर कुठलंही पीक असेल ते सुद्धा कदाचित जळून जाऊ शकतं, म्हणजे शेतकरी अजून अडचणीत येणार आहे. त्यामुळे ही योजना लागू करणं आपल्या सर्वांसाठी आणि ते सुद्धा हे अटी काढून हे महत्वाचं आहेच. तर त्याच्याच बरोबर मधल्या काळात आणि यांच्याच सरकारने 2024च्या इलेक्शनच्या आधी आपण बघितलं असेल तर 1 रुपयाला विमा काढला होता. त्याच्यात 4 ट्रिगर होते, पण नंतर हा विमा कॅन्सल झाला, ती 4 ट्रिगर काढण्यात आले, त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला. त्यामुळे सरकारला विनंती करतो की जी योजना तुम्हीच आणली होती जी बंद झालेली परत एकदा या काळामध्ये ती आणावी, म्हणजे या दुष्काळी काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला तिथं फायदा होऊ शकतो अशी एक मागणी इथं करतो. आणि लवकरात लवकर ही जी काही अटी काढून जी योजना तुम्ही आणलेली त्यातून जे काही कर्ज माफ होईल ते पुनर्गठन तुम्ही करा आणि आमच्या शेतकऱ्याला लगेच नवीन कर्ज तिथं कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती मी सरकारला इथं केलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर या पवित्र भूमीमध्ये इथं करोडो वारकरी इथं येत असतात आणि वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी असतो आणि शेतकरी इथं मोठ्या संख्येने येत असेल आणि याच पवित्र भूमीमध्ये विठोबरायांचे चरणी हे आंदोलन आपण केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यात राजकारण नव्हतं. कुठेही आपण आपल्या पक्षाचे चिन्ह वापरले नाही. जो कोणी इथं मान्यवर आला त्यांनी ओपन न बोलवता त्या ठिकाणी पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्यासाठी. त्यामुळे अराजकीय आंदोलन इथं झालं, त्यासाठी महाजन साहेब इथं आले. त्यामुळे मला विश्वास आहे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन होत असल्यामुळे या अन्यायकारक अटी या येत्या काळामध्ये सरकार हे नक्कीच त्या ठिकाणी काढेल. कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुढच्या महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात वारी आणि सगळेच लोक वारी इथं मोठ्या प्रमाणात लोक येतील. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा इथं पहिली पूजा करण्यासाठी यावं लागतं, दरवर्षी यावं लागतं आणि त्या आषाढीच्या दिवशी त्यामुळे लोकांचा आशीर्वाद हा नक्कीच देताना तिथं लाभेलच. त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने हे पत्र त्यांनी स्वीकारावं आणि याच्यातच त्यांनी तिथं त्यांचं मनोगत सुद्धा व्यक्त व्हावं. त्याच्याचबरोबर आम्ही सरकारला एक विनंती केलेली आहे की रविकांत तुपकर हे शेतकरी नेते बुलढाण्याला उद्यापासून बसत आहेत. त्यामुळे शेतकरी नेते आहेत. त्यामुळे सरकारला विनंती करतो आमच्याकडे यायला तुम्हाला 3 दिवस लागले, त्यांच्यापाशी 3 दिवस न लावता उद्या नाही तर परवाच त्यांना तिथं भेटावं, त्यांना त्यांच्या मागण्या समजून घ्याव्या. त्यांनी सुद्धा अन्य त्याग आंदोलनच केलेलं आहे. म्हणजे आम्ही जो विषय घेतला तोच त्यांनी विषय घेतलेला आहे. त्यामुळे संवेदनशील भूमिकेतून त्यांचाही मुद्दा समजून घेऊन त्यांनाही तिथं न्याय मिळावं, म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो. आणि अजून एक जे आम्ही आत्ता चर्चा करत होतो
येण्यापूर्वी सुद्धा महाजन साहेबांची आमची चर्चा झाली होती. साहेबांचं मत आलं की सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याचा विचार करत आहे आणि नक्कीच हे ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये आपल्याला काय करता येईल ते कमिटीकडे आपल्याला जावं लागेल. आणि मग फोनवर ही चर्चा झाल्यानंतर आज ते इथं आले, आत्ता इथं आले आणि आता त्यांनी तीच गोष्ट सांगितली. माझ्यासमोर तुमच्यासमोर मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा त्यांचं संभाषण झालेलं आहे. ते काय झालंय ते स्वतः त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतील. पण आम्ही त्यांना विनंती एवढीच केलेली आहे की जेव्हा केव्हा मुख्यमंत्री साहेब या विषयाच्या बाबतीत आणि पॉझिटिव्हली सकारात्मक शेतकऱ्याच्या बाजूने आमच्या ज्या मागण्या त्या मान्य करून निर्णय घेण्यासाठी जी काही समिती आपल्याला करावी लागेल, समितीपेक्षा जे काही तिथं शिष्टमंडळ हे असेल त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं असलो तरी आमच्यापेक्षा असे अनेक लोक आहेत जे अनुभवी शेतकरी विषयाच्या बाबतीत. त्यात राजू शेट्टी साहेब जे इथं आले होते, त्याच्याबरोबर अजित नवले साहेब इथं येऊन गेले होते, रविकांतजी तुपकर उद्या आंदोलन करत आहेत, जयंतजी पाटील शेकापचे ते इथे येऊन गेले, शशिकांतजी शिंदे साहेब असतील व तसंच हर्षवर्धन सपकाळ जे उद्या इथं आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत. अशा सर्व नेत्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेनुसार आमच्या या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्या मागण्या तिथं आम्ही मांडणार आहोत, ती विनंती करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महाजन साहेबांसमोर इथं मांडलेल्या आहेत, बोललेल्या आहेत. ते आपल्या सर्वांना इथं नक्कीच संबोधित करतील. फक्त महाजन साहेबांना एकच खंत व्यक्त करायचे की आम्ही इथं शेतकऱ्याचं आंदोलन करत असताना बऱ्याच नेत्यांनी आमच्याबद्दल काय बरंच काय बोलून गेलं. तो सोन्याचा चमचा. माझं म्हणणं आहे की कुठल्या परिवारामध्ये जन्मायचं हे कोणाच्याच हातात नसतं. ज्या परिवारामध्ये मी जन्मलो त्याचा अभिमान हा मला आहेच. पण विषय एवढाच आहे की ठीक आहे, सोन्याचा चमचा घेऊन मी जन्मलो असलो, खरी गोष्ट सांगायला गेलो तर माझा काय संघर्ष हा वेगळाच आहे. पण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असलो तरी आता भूमिका म्हणजे घरी सगळं नीट असताना सामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे भूमिका घेणं पण तितकंच महत्वाचं असतं आणि ती भूमिका घेणं हे संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे, भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने एका मोठ्या परिवारातला असलो तरी सामान्य शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन इथं आम्ही प्रामाणिकपणे करत होतो आणि तेच आंदोलन इथं केलं आणि आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला असेल आणि कदाचित राजकीय दृष्टिकोनातून या आंदोलनाकडे बघितलं असल्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्याबद्दल काहीतरी बोलला असावं. पण माझं एवढंच मत आहे की जेव्हा तुम्ही एका पदावर असता त्या पदाचा मान ठेवला पाहिजे, कारण त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही सामान्य लोकांना न्याय देऊ शकता आणि ते तुम्ही द्याल ह्या मागण्या बघून असा विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेब सुद्धा देतील. त्यामुळे जे काही तुम्ही मला बोलला असाल ते व्यक्तिगत आहे असं मी समजून बाजूला सरकवतो. त्या वादामध्ये गरिबाचं नुकसान होऊन आम्ही देणार नाही. त्यामुळे आपण ही भूमिका मांडावी आणि त्या ठिकाणी सरकारकडनं आपण काय करणार आहात हे आमच्या शेतकऱ्याला तिथं सांगावं अशी विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.